हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आजच्या सेशनमध्ये 10 वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मिनिंग, इंग्लिशमध्ये मिनिंग आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि नवीन नवीन वर्ड्स जे आहे त्याचे घेऊन तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस सुद्धा तयार करा. ओके, सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा ट्रान्सपायर. TRANSPIRE, ट्रान्सपायर. ट्रान्सपायर म्हणजे काय होतं तर ॲज इंटू हॅपन. ॲज इंटू हॅपन म्हणजे काय तर घडून येणे. ओके, ऑकर, हॅपन म्हणजेच काय होतं घडून येणे किंवा उघडकीस येणे किंवा एखादी गुप्त गोष्ट आहे ती गुप्त गोष्ट जी बाहेर येते सगळ्यांसमोर उघडकीस होते त्याला म्हटलं जातं ट्रान्सपायर. ओके, सो ट्रान्सपायर म्हणजे काय होतं मराठी हिंदीमध्ये होतं होना. ओके, होना म्हणजे काय मराठीमध्ये तर घडून येणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ट्रान्सपायरचं घडून येणे, उघडकीस येणे किंवा गुप्त गोष्ट बाहेर येणे. ओके, सो सिनोनिम्स आहेत ट्रान्सपायरचे हॅपन, ऑकर आणि टेक प्लेस. परत एकदा बघूया आपण ट्रान्सपायर म्हणजे काय होतं. सो ट्रान्सपायरचं मिनिंग आहे ॲज इंटू हॅपन आणि त्याचं मिनिंग होतं हिंदीमध्ये होना, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं घडून येणे, उघडकीस येणे किंवा गुप्त गोष्ट बाहेर येणे. सिनोनिम्स आहेत हॅपन, ऑकर आणि टेक प्लेस. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ग्रिगॅरियस. GREGARIOUS. सो ग्रिगॅरियसचं मिनिंग होतं ऑफ अ पर्सन फॉन्ड ऑफ कंपनी आणि सोशलेबल. म्हणजेच काय होतं तर ज्याला काय संगती प्रिय आहे, ज्याला खूप जणांसोबत राहायला आवडतं, कळप करून राहायला आवडतं, संगती प्रिय म्हणू शकतो आपण त्याला म्हटलं जातं ग्रिगॅरियस. ओके, सो हिंदीमध्ये याला काय म्हटलं जातं सुसामाजिक. म्हणजे जो काय आहे सोशलेबल आहे, जो खूप साऱ्या पर्सन सोबत ज्याला राहायला आवडतं त्याला म्हटलं जातं ग्रिगॅरियस. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं संगती प्रिय. ओके, आणि आणखी काय होतं तर कळप करून राहणारा. सो ग्रिगॅरियसचं मिनिंग आहे ऑफ अ पर्सन फॉन्ड ऑफ कंपनी आणि सोशलेबल. म्हणजेच काय होतं हिंदीमध्ये सुसामाजिक, मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं संगतीप्रिय, कळप करून राहणारा आणि ओके, हे सगळे ग्रिगॅरियसचे मिनिंग्स आहेत. सिनोनिम्स काय आहेत ग्रिगॅरियसचे हॉस्पिटेबल, फ्रेंडली आणि सोशिएबल. आणि अँटोनिम्स आहेत अँटी सोशल, इंट्रोवर्टेड आणि रिकल्सिव्ह. सो ग्रिगॅरियसचे सिनोनिम्स परत एकदा बघूया आपण. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सिनोनिम्स काय होतात हॉस्पिटेबल, फ्रेंडली आणि सोशलेबल. आणि अँटोनिम्स आहेत अँटी सोशल, इंट्रोवर्टेड आणि रिकल्सिव्ह. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे वेंट. वेंट म्हणजे काय होतं टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर. एका जागेवरून दुसऱ्या जागेला जाणे त्याला म्हटलं जातं वेंट. सो हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं जाना, मराठीमध्ये काय होते जाणे किंवा प्रवास करणे. सो वेंटला मराठीमध्ये म्हटलं जातं जाणे आणि प्रवास करणे. सो वेंट म्हणजे काय होतं टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर. हिंदीमध्ये म्हटलं जातं जाना आणि मराठीमध्ये त्याचं मिनिंग आहे जाणे किंवा प्रवास करणे. सिनोनिम्स आहेत प्रोसीड, मार्च आणि ट्रॅव्हल. आणि अँटोनिम्स आहेत हॉल्ट आणि स्टे. सो वेंटचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा बघूया. वेंटचे सिनोनिम्स आहेत प्रोसीड, मार्च आणि ट्रॅव्हल. आणि अँटोनिम्स आहेत हॉल्ट आणि स्टे. नेक्स्ट वर्ड आहे इम्परटर्बेबल. काय वर्ड इम्परटर्बेबल. इम्परटर्बेबल म्हणजे काय होतं तर अनेबल टू बी अपसेट ऑर एक्साइटेड आणि काम. जो काय आहे स्थिर आहे, एक्साइटेड नाही आहे, एकदम जो शांत आहे, काही पण झालं तरी जो शांतपणे ऐकतो किंवा शांत राहतो, स्थिर राहतो त्याला म्हटलं जातं इम्परटर्बेबल. ओके, सो इम्परटर्बेबल म्हणजे काय होतं अनेबल टू बी अपसेट ऑर एक्साइटेड आणि काम. म्हणजेच काय आहे हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं जो की काय आहे अविचलित आहे. आणि मराठीमध्ये होतं शांत आणि स्थिर. सिनोनिम्स आहेत नॉनचॅलेंट,
काम आणि सेरेन. आणि अँटोनिम्स आहेत पर्टर्बेबल, पॅनिकी आणि शेकेबल. ओके, परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स इम्परटर्बेबलचे. सो सिनोनिम्स आहेत नॉन चॅलेंट, काम आणि सेरेन, आणि अँटोनिम्स आहेत पर्टर्बेबल, पॅनिकी आणि शेकेबल. नेक्स्ट वर्ड आहे स्ट्रॅटजेम. ओके, जसं तुम्ही ऐकलं असेल स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी म्हणजे काय असते? प्लॅन होत असते किंवा काही युक्ती करत आहे आपण, त्याला म्हटलं जातं स्ट्रॅटाजेम. सो स्ट्रॅटाजेम म्हणजे काय होतं? अ प्लॅन ऑर स्कीम स्पेशली वन यूज टू आउटविट अन अपोनंट ऑर आर्काइव्ह अन एंड. ओके, सो काय होत असते मग? स्ट्रॅटेजेम म्हणजे हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होत असते युक्ती. मराठीमध्ये सुद्धा त्याला काय म्हटलं जातं? युक्ती असं म्हटलं जातं किंवा डावपेच करणे. ओके, सो स्ट्रॅटेजेम म्हणजे काय होतं मराठीमध्ये? डावपेच, युक्ती. मीनिंग आहे स्ट्रॅटेजेमचं अ प्लॅन ऑर स्कीम स्पेशली वन यूज टू आउटविट अन अपोनंट ऑर आर्काइव्ह अन एंड. म्हणजेच हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं युक्ती, मराठीमध्ये सुद्धा युक्ती म्हटलं जातं, आणि काय म्हटलं जातं मराठीमध्ये? डावपेच. सिनोनिम्स आहेत स्कीम, ट्रिक आणि टॅक्टिक. ओके, सिनोनिम्स काय आहेत मग स्ट्रॅटेजेमचे? स्कीम, ट्रिक आणि टॅक्टिक. नेक्स्ट बघूया वर्ड. सो नेक्स्ट वर्ड आहे ॲडमॉनिश. ॲडमॉनिश म्हणजे होतं टू क्रिटिसाइज समवन युजली जेंटली सो ॲज टू करेक्ट अ फॉल्ट. म्हणजेच काय करणे? तर त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं ॲडमॉनिशला डाटणं, आणि मराठीमध्ये काय होतं? तर समजवणे. ओके, समजवणे म्हणू शकतो आपण, किंवा उपदेश देणे, किंवा आपण साधारणच्या गोष्टीमध्ये काय म्हणत असतो? कोणी काय केलं तर आपण त्याला झापतो म्हणतो. ओके, ठीक आहे. सो ॲडमॉनिश म्हणजे काय होते? तर एकतर समजवणे होते, ताकीद देणे होते, धारेवर धरणे होते, झापणे होते. सो हे असे काही मिनिंग्स आहेत ॲडमॉनिशचे मराठीमध्ये. सो हिंदीमध्ये म्हटलं जातं ॲडमॉनिशला डाटणं, मराठीमध्ये काय होतं? समज देणे, कान उपटणे, ताकीद देणे, धारेवर धरणे, झापणे आणि उपदेश करणे. ओके, सो ॲडमॉनिशचं मिनिंग काय आहे? टू क्रिटिसाइज समवन युजली जेंटली ॲज टू करेक्ट अ फॉल्ट. त्याचं जे फॉल्ट आहे त्याला करेक्ट करण्यासाठी त्याला काय करणे? क्रिटिसाइज करणे, जेंटली करणे पण. ओके, सो म्हणजे हिंदीमध्ये काय होतं? ॲडमॉनिशला डाटणं असं म्हटलं जातं. मराठीमध्ये मिनिंग आहे समज देणे, कान उपटणे, ताकीद देणे, धारेवर धरणे, झापणे किंवा उपदेश करणे. सिनोनिम्स आहेत रिप्रिमेंड, स्कोल्ड आणि क्रिटिसाइज. अँटोनिम्स आहेत एंडॉस, अपलॉड आणि प्रेज. ओके, सो सिनोनिम्स आहेत ॲडमॉनिशचे रिप्रिमॅंड, स्कोल्ड आणि क्रिटिसाइज, आणि अँटोनिम्स आहेत एंडॉस, अपलॉड आणि प्रेज. नेक्स्ट वर्ड आहे परमिएट. परमिएटचं मिनिंग होतं स्प्रेड थ्रू आउट समथिंग. म्हणजेच काय? हिंदीमध्ये होतं तर फैलाना. प्रीमिएटला काय म्हणजे काय होतं? प्रीमिएट म्हणजे स्प्रेड थ्रू आउट समथिंग, काहीतरी काय करणे? स्प्रेड करणे थ्रू आउट. म्हणजेच काय करणे? तर पसरवणे. ओके, सो प्रीमिएटला मराठीमध्ये म्हटलं जातं पसरवणे किंवा पसरणे किंवा झिरपणे, आणि हिंदीमध्ये म्हटलं जातं फैलाना. ओके, सो प्रीमिएट म्हणजे काय होतं? स्प्रेड थ्रू आउट समथिंग म्हणजेच फैलाना, आणि मराठीमध्ये होतं पसरणे, पसरवणे किंवा झिरपणे. सिनोनिम्स आहेत सफ्यूज, परवेड आणि स्प्रेड थ्रू. ओके, सो परमिएटचं सिनोनिम्स आहेत सफ्यूज, परवेड आणि स्प्रेड थ्रू. नेक्स्ट वर्ड आहे गार्बल. GARBLE, गार्बल. गार्बल म्हणजे होतं टू चेंज सो मच ॲज टू क्रिएट अ रॉंग इम्प्रेशन ऑर अल्टर द मिनिंग ऑफ. ओके, सो हे आहेत गार्बलचं मिनिंग. काय आहे? टू चेंज सो मच ॲज टू क्रिएट अ रॉंग इम्प्रेशन ऑर अल्टर द मिनिंग ऑफ. म्हणजेच काय? हिंदीमध्ये म्हटलं जातं गार्बलला बिघडाना. ओके, बिघडणा, आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर विकृत करणे,
स्पष्ट करणे, किंवा आपण याला म्हणू शकतो चुकीचा अर्थ लावणे, गोंधळून टाकणे किंवा गोंधळ करणे. ठीक आहे, गोंधळ करणे. सो गार्बलचं मिनिंग होतं टू चेंज सो मच ॲज टू क्रिएट अ रॉंग इम्प्रेशन ऑर अल्टर द मिनिंग ऑफ. म्हणजेच हिंदीमध्ये म्हटलं जातं बिघाडणं. मराठीमध्ये मिनिंग आहे विकृत करणे, अस्पष्ट करणे अथवा चुकीचा अर्थ लावणे आणि गोंधळ करणे. सिनोनिम्स आहेत डिस्टॉर्ट, मिसरिप्रेझेंट आणि मिक्सअप. आणि अँटोनिम्स आहेत एक्सप्लेन, इंटरप्रिट आणि क्लॅरिफाय. सिनोनिम्स काय आहेत गार्बलचे? डिस्टॉर्ट, मिसरिप्रेझेंट आणि मिक्सअप. आणि अँटोनिम्स आहेत एक्सप्लेन, इंटरप्रिट आणि क्लॅरिफाय. नेक्स्ट वर्ड आहे डेरिलिक्ट. डेरिलिक्टचं मिनिंग आहे फेलिंग टू गिव्ह प्रॉपर केअर अँड अटेन्शन. ओके, सो हिंदीमध्ये याला म्हटलं जातं बेपरवाह. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तो सोडून देणे. ओके, सोडून देणे, त्याच्या हालतीवर सोडून देणे किंवा टाकून देणे, टाकलेले जे असते त्याला म्हटलं जातं डेरिलिक्ट. सो डेरिलिक्टचं मिनिंग आहे फेलिंग टू गिव्ह प्रॉपर केअर अँड अटेन्शन. आणि हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं बेपरवाह. मराठीमध्ये आहे त्याचं मिनिंग त्याग केलेला, टाकलेला आणि सोडून दिलेले किंवा सोडून दिलेला. सिनोनिम्स आहेत निग्लेक्टफुल, केअरलेस आणि रेकलेस. आणि अँटोनिम्स आहेत केअरफुल, कन्सेंटियस आणि अटेंटिव्ह. सो सिनोनिम्स काय आहेत डेरिलिक्टचे? निग्लेक्टफुल, केअरलेस आणि रेकलेस. आणि अँटोनिम्स आहेत केअरफुल, कन्सेंटियस आणि अटेंटिव्ह. लास्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे कंजेक्चरल. ओके, CONJECTURAL, कंजेक्चरल. सो कंजेक्चरलचं मिनिंग होतं बेस्ड ऑन ऑर इन्व्हॉल्विंग कंजेक्चर. म्हणजेच काय तर मान लिया. हिंदीमध्ये मिनिंग होतं कंजेक्चरलचं मान लिया. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं त्याला? की अनुमानावर आधारित किंवा तर्क शुद्ध नसलेला. ओके, सो कंजेक्चरल म्हणजे काय होतं तर बेस्ड ऑन ऑर इन्व्हॉल्विंग कंजेक्चर. हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं मान लिया. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं अनुमानावर आधारित किंवा तर्कशुद्ध नसलेला. सिनोनिम्स आहेत स्पेक्युलेटिव्ह, सपोजिशनल आणि थेरॉटिकल. आणि अँटोनिम्स आहेत ॲक्च्युअल, फॅक्च्युअल आणि रिअल. ओके, सिनोनिम्स आहेत कंजेक्चरलचे स्पेक्युलेटिव्ह, सपोजिशनल आणि थेरॉटिकल. आणि अँटोनिम्स आहेत ॲक्च्युअल, फॅक्च्युअल आणि रिअल. एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. जे पण याचे वर्ड्स आहे ते वर्ड्स परत एकदा तुम्ही वाचा, कारण की आजचे जे वर्ड्स होते फार नवीन होते आणि त्याचे प्रोनाउन्सिएशन आहे ते सुद्धा थोडेसे डिफिकल्ट होते. ओके, सो नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला याची PDF डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे पण मी मराठीमध्ये मिनिंग सांगितलेले ते तुम्ही त्याच्यावर नोट डाऊन सुद्धा करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुझ्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.